आजचा दिवस हा संविधान दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. भारतीय संविधानाची निर्मिती 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाली आणि ते भारतीय संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे शिल्पकार म्हणतात. ते एकमेव सदस्य असे होते मसुदा समितीचे, ज्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून हे अख्खं संविधान तयार झालेलं. लोक तिथं अनेक सदस्य होते, पण काही सदस्य वारले, काही उपस्थितच नाही राहिले आणि हा सगळ्यात जास्त बोजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती पडला आणि त्यांनी तो लया पेलला. वस्तुतः ज्यावेळी भारताचं संविधान तयार करायचं अशी एक भूमिका सुरू झाली, त्यावेळी भारतीय राज्यकर्त्यांनी इंग्रजांनाच विचारलं की असे आम्हाला कुठली तरी एखादी समिती वगैरे गठीत करून द्या, जी आम्हाला आमचं संविधान तयार करून देईल. मग याच्यावरती भारतातल्या आणि भारताबाहेरच्या 139 विद्यालये आणि विद्यापीठांमध्ये चर्चा सुरू झाली अंतर्गत पद्धतीने. भारताबाहेरच्या लॉ म्हणजे कायदेविषयक जी युनिव्हर्सिटीज होत्या, त्या कायदेविषयक युनिव्हर्सिटीजने काही युनिव्हर्सिटीजने सरळ सरळ सुचवलं की तुमच्याकडे माणूस आहे, यू हॅव गॉट द राईट पर्सन. भीमराव रामजी आंबेडकर ही जी व्यक्ती आहे, बाराट लॉ झालेली, तुम्ही त्यांना खरं म्हणजे हे काम द्या आणि ते काम व्यवस्थितपणे तुमचं ते मार्गी लावू शकतील. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचं प्रमुख करण्यात आलं. वस्तुतः भारतीय संविधान हे इतकं सर्वसमावेशक आहे आणि इतकं सहजगत्या समजण्यासारखं आहे की अगदी 7वी-8वीतला मराठी वाचणारा मुलगा त्याची मराठी प्रत वाचू शकतो. 7वी-8वीतला इंग्रजी वाचणारा कोणतंही मूल त्याचं आकलन करू शकतं, ते समजून घेऊ शकतं. 395 एकंदर ही जी कलमं आहेत आणि त्याची इतर पोटकलमं, या सर्व कलमांमध्ये भारतीय सार्वभौमत्व कसं टिकून ठेवावं आणि त्याच्यासाठी कोणते कोणते नियम वापरावेत याचं सर्वांगीण उहापोह, विचार आणि लेखन या संविधानात केलेलं आहे. ही संविधानाची प्रत आपण फार खरं म्हणजे प्रत्येक माणसाच्या घरात असली पाहिजे. ज्या संविधान